13 मई 2026 और परभनी के जो महसूल विभाग है उसके और पुलिस प्रशासन को तंग आकर परभनी के तमाम जो रेती व्यवसाय करने वाले गाड़ियां हैं, जिनके टिप्पर हाइवा है, जो करोड़ों रुपए महसूल भरते हैं, टैक्स भरते हैं, उनको दिन रात सताया जा रहा है। एम्प्टी गाड़ियों को पकड़ा जा रहा है और पुलिस प्रशासन, आरटीओ का और महसूल विभाग का काम पुलिस प्रशासन कर रहा है। हर कॉर्नर पर गाड़ी रोककर उन्हें पैसों की मांग की जा रही है, ऐसा आरोप आज खुद गाड़ी मालकों ने कलेक्टर साहब इनके सामने लगाया है। हमारे साथ धनंजय देशमुख है और तमाम गाडी मालक यहाँ पर है। सर, काय सांगणार, आज काय निवेदन होतं तुमचं कलेक्टर साहेबाला? काय परंतु आम्हाला आतापर्यंत जो त्रास होतोय त्या बाबतीत आम्ही कलेक्टर साहेबांशी चर्चा केली। आम्ही या मताचे आहेत की जे शासनाने नियम लावलेले आहेत आणि ज्या पद्धतीने वाळू घाटाचे लिलाव होतात त्याच पद्धतीने तुम्ही लोकांपर्यंत ती वाळू गेली पाहिजे आणि ह्या सगळ्या लोकांचा व्यवसाय त्याच पद्धतीने चालला पाहिजे आणि हे सगळे नियमाने चालायला पण तयार आहेत। पण नियमात असून सुद्धा जो त्यांना त्रास दिला जातोय तो त्रास आम्हाला सहन होत नाहीये। कारण एका गाडीवर आज 10 परिवार अवलंबून आहेत, तिथल्या लेबर पासून ड्रायव्हर पासून गाडी मालकांपर्यंत। आज त्यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे, म्हणजे रस्त्यावर यायची वेळ आली थोडक्यात सांगायचं म्हणजे। म्हणून त्यातून बाहेर निघण्यासाठी आम्ही कलेक्टर साहेब हे मार्ग काढतील म्हणून कलेक्टर साहेबांना आहे ती परिस्थिती सांगण्यासाठी निवेदनाद्वारे आम्ही त्या ठिकाणी आलेलो आहेत। सगळेजण आमचा पूर्ण जे परभणी चालक मालक युनियन आहे, जो ग्रुप आहे, जे गाड्यावाले आहेत, आज सगळेजण या ठिकाणी आले होते आणि जर यांचा त्रास असाच कंटिन्यू कायम चालू राहिला तर उद्यापासून याच्यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमच्या सर्व गाडी मालकांनी आणि सगळ्यांनी दिलेला आहे। नाही, सगळ्यांचा त्रास आहे, कारण बोलून सांगता येत नाही। आता विनाकारण गाडीमध्ये पावती आहे, नियमात गाडी जशी कंपनीने दिलेली आहे त्या पद्धतीची गाडी आहे। तुम्ही टेंडर सोडलेले आहेत तर तुम्ही त्या ठिकाणी तुमचे नियम लावा ना। तुम्ही जेवढा आम्हाला भरून देताल त्या पद्धतीने आम्ही वाळू घेऊन येतोय। इथे आल्यानंतर ती ओव्हरलोडच आहे। ओव्हरलोड जर नसेल गाडी तर तुमची पावती चुकीची आहे, पावती बरोबर असेल तर अजून तिसऱ्या नियमात तुम्हाला बसवतायत तुम्ही। म्हणजे कुठल्याही पद्धतीने का होईना तुम्ही फक्त आम्हाला संपवण्याचा प्रयत्न करतायत गाड्यावाल्यांना। पीएम एम पण कळत नाही पोतीवर किती टाइम आहे। अहो, काही जण तर या ठिकाणी असे आहेत की जे कुठल्याही म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंटच नाहीत। ठीक आहे, आम्हाला मान्य आहे, जर तुम्ही महसूलचे कर्मचारी असाल तर तुम्ही आमची पावती थांबवा, चेक करा, व्हेरीफाय करा, ते साहजिकच आहे, आम्हाला ते मान्य आहे। पोलीस प्रशासनाचे लोक असतील तर आम्ही जर काही चुकीचे असतो तर तुम्ही तेही चेक करा, त्यातही आम्ही तयार आहोत। आरटीओ साहेब येतील, त्यांनी त्यांच्या नियमात जर ओव्हरलोड गाडी असेल तर ती चेक करा, आम्ही दंड भरायला तयार आहेत, आम्ही नियमात चालायला तयार आहेत। परंतु या सर्वांना सोडून काही भामटे रस्त्यावर आलेले आहेत जे पैशाची मागणी करतात, साहेब लोकांचे नावं सांगून आम्हाला भीती घालतात, त्यातून गाड्यावाल्यांचं जे नुकसान होतंय। आता उदाहरणार्थ या भामट्यांच्या भीतीने गाड्या इकडं दाब तिकडं दाब, गाड्या जोरजोरात पळव, हे जे प्रकार घडतायत, गाड्या लपवण्याचे प्रकार, तर हे ह्या भामट्यांच्या माध्यमातून होते। तर हे भामटे कोण आहेत? आम्ही त्यांना हे सांगितलं, हे भामटे सगळे थांबवा, जे पैशाची डिमांड करतायत, आम्हाला त्रास देत आहेत, जे काही कर्मचारी पण नाहीत आणि विनाकारण यांच्या नावावर जे आमच्याकडून लूटमार करतायत त्या भामट्यांना थांबवा। आम्ही उल्लेख केला, त्याच्याबद्दल काय बोलतो? अहो, हे भामटे उड्डाण पुलावर थांबून गाड्या थांबवतायत, कारण उड्डाण पूल हा आपला खूप चुकीचा आहे। त्या ठिकाणी आतापर्यंत हजारो लोक ऍक्सिडेंट मध्ये गेलेले आहेत, हे सगळ्यांना माहिती आहे, आपल्या प्रशासनालाही माहिती आहे। ठीक आहे, कारवाई पण करायची तुम्हाला, तर आमचं म्हणणं होतं की बा तुम्ही कारवाई पुढे करा ना। उड्डाण पुलाच्या पलीकडे एकंदरीत रेती घाटावरून गाडी निघाल्याच्या नंतर एक 30 किलोमीटरचा प्रवास आहे, तुम्ही मध्ये कुठेही थांबा, गाडी चेक करा, पण नेमका तुम्हाला तोच स्पॉट का? नाही, साहेबांनी आमचं खूप चांगलं समाधान केलं आणि साहेबांनी याच्यावर मार्ग काढून लवकरात लवकर आम्ही कारवाई करू असे आम्हाला शब्द दिलेले आहेत, आश्वासन दिलेलं आहे। त्याच्यामुळे आमचं जे उद्याचं तीव्र आंदोलन होतं इथून पुढचं ते आम्ही थोडंसं थांबवत आहोत आणि व्यवस्थितरित्या नियमात आम्ही चालण्याचा प्रयत्न करत आहोत। आणि आमची फक्त साहेबांना एवढीच विनंती आहे की कलेक्टर साहेबांनी, SP साहेबांनी आणि सगळ्यांनी फक्त आम्हाला सहकार्य करावा, आम्हाला होणारा त्रास हा बंद करावा। आमची जर गाडी नियमात असेल, आमची इनवाइस बरोबर असेल, गाडी व्यवस्थितरित्या असेल तर जागेवर तुम्ही व्हेरीफाय करून गाडी सोडून द्या, एवढीच आमची विनंती आहे आणि एवढीच आमची डिमांड आहे। दंड भरायला आहे ना, ते सुद्धा आम्ही करणार आणि मला लोकांचे योग्य एकावरचा रिटर्न भरून टाकू, त्याच्यानंतर कारवाई करायची। 2 वर्षाची पावती आहे आणि वाढू घाटवावर आणि त्याला माझे नुसार त्याला तुम्ही सांगा, त्याला आधी जैन काटा लावा, काट्यावर पोचून द्या आम्हाला। व्यवसाय पाहिजे तसं वाढूचा आहे, तर काही कर्मचारी काय करतात, साहेबांचं गाड्या थांबवतात आणि गाड्या थांबवतात नियमामध्ये असल्यावर साहेब गाडी
काय नाही राहिलं तर ते काय वरलोड लावून टाकायचं म्हणजे काहीच नाही सापडलं. काहीच नाही सापडलं तर लास्ट शेवटीचं तर वरलोड. म्हणजे त्यांना कुठल्याही अँगलने असं झालंय की जसं आपण जंगलात गेल्यावर शिकार करतो मध्ये बंदुकीनं नाही सापडलं तर भाल्यानी नाही सापडलं तर कशाने गावाने पण मारायचं त्याला. और सबसे ज्यादा बोले तो बेनीवाल साहब के जब में तराश दे रहे हैं गौर 6:30 बजे 7 बजे आ जा रहे बोले 20,000 तो अंदर लगा रहे। इनकी गाड़ी खाली वाली लगा दी उन्होंने आता एवढी डायरेक्ट। गाडी फक्त साहेब आता स्पष्ट बोलू नये तसं कुणाला नाव ठेवता येत नाही आम्हाला किंवा कुणाला बोलता येत नाही. फक्त पैसे न दिल्यामुळे एवढी गाडी आमच्याकडे फक्त कारण तेवढंच आहे. तू आम्हाला का मॅनेज झाला नाही किंवा का आम्हाला भेटला नाही म्हणून आज कुठलंच रिझन नाही. मग तुम्ही पण चुकीत नाही का मॅम तुम्ही असं असं नाही होणार की काही बाबतीत नाही स्वतःमधून त्याला पकडत नाही त्यामुळे असं नको आपण कायदेशीर मुद्द्यावर बोलायला पाहिजे तसं तर महसूल अधिकार सर बहुत ही लीगल रहने के बावजूद तो क्या बोले तुम्हारी गाड़ी ओवरलोड है पैसे में डिमांड कर रहे हैं और ओवरलोड है बोले आप 20 रुपये गाड़ी लगा सर अभी तक के सर उन्होंने 100 गाड़ी लगाया 100 में चेक करे पूरे बहुत ओरिजिनल निकले सर पूरे गाड़ी वाला परेशान है गाड़ी चलाना तो कैसे चलाना ठीक आहे तुम्ही ऍप्लिकेशन आज एमटी गाड्या लावल्या सर एमटी गाड़ी सुद्धा लावले आज पावती असताना सर गाड़ियाँ लगा के सर 8-10 दिन पौधा चेक करें उसके बाद गाड़ा छोड़े सर की ते पाहिल्यानंतर समजा तुमचा ट्रॅक्टर आहे ट्रक आहे हायवा आहे टिपर आहे त्याला एक ऑथराईज किती ब्रासपर्यंत त्याच्यात बसायला पाहिजे वाळू तर ते त्याची मर्यादा आहे सर ते मान्य आहे मला सर ते समजा 2 ब्रास तुम्हाला ची पावती आहे तर मग 2 ब्रासच असायला पाहिजे 2 ब्रासची पावती किंवा 4 ब्रासची पावती आणि 5-5.5 ब्रास एक्स्ट्रा असेल तर नॅचरली वरच्या बाबतीत ते साहेब, आम्हाला ह्या सर्व गोष्टी मान्य आहेत सर. जे नियमन असेल त्या पद्धतीनंच आम्ही चालायला तयार आहे. पण प्रॉब्लेम काय व्हायला माहिती आहे का सर की त्या नावाखाली की ज्यांना अधिकार नाही आता काल परवा एक जरी पैशी गाडी थांबवली तो गव्हर्नमेंट सर्वंटच नाहीये म्हणजे कुठलाच कर्मचारी नाही ना पोलीस डिपार्टमेंटचा ना महसूलचा न पंचायतचा म्हणजे कुठल्याच अँगलने तो नाहीये आणि तो अक्षरशः डिमांड करतोय पैशाची नाहीतर मग मी लगेच बोलवतो. आणि दुसरी गोष्ट ती गाडी थांबवली हरकत नाही आमचं काय म्हणणं आहे कुणीही थांबवा व्हेरीफाय करणं तुमचं काम आहे त्याच्यात आम्हाला अडचण नाही आम्हाला नियमानं चालायचं आहे. आत्तापर्यंत व्हेरीफाय केलेल्या पावत्यात एकही पावती चुकीची निघाली नाही. मग विनाकारण 4 दिवस त्या ठिकाणी जो वेळ गेला त्यात आमचं आर्थिक नुकसान व्हायले आमच्या लोकांचं नुकसान व्हायले सगळ्याच गोष्टींचा आम्हाला प्रॉब्लेम यायला लागले. आणि दुसरी गोष्ट हे लोक आता डिमांड करायला लागले